पाठ 10. स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माला नवसंजीवनी दिली. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 साली झाला. त्यांचे बालपणाचे नाव नरेंद्र होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त तर आईचे नाव भुवनेश्वरी होते. नरेंद्र फार हुशार होते, एकपाठी होते. शाळेत न जाताही ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले. ते धार्मिक वृत्तीचे होते. ते दररोज देवाची आराधना करायचे. देवाला लोककल्याणाचे साकडे घालायचे. कालांतराने ते रामकृष्ण परमहंसांना भेटले. तेव्हा त्यांना ईश्वर भेटल्याची अनुभूती झाली. पुढे परमहंसांकडे त्यांनी शिष्यत्व पत्करले. ते नरेंद्रचे स्वामी विवेकानंद झाले. ईश्वरी तत्व एकच आहे हा गुरुमंत्र परमहंसांनी स्वामींना दिला. स्वामींनी गुरुमंत्र घेऊन जगभर प्रवास केला, प्रसार केला. 1886 साली रामकृष्ण परमहंसांनी समाधी घेतली. त्यानंतर माताजींना सर्वांनी आदरणीय मानले. विवेकानंद कन्याकुमारीला होते तेव्हा सर्वधर्म परिषदेसाठी अमेरिकेला जावे हा विचार त्यांच्या मनात आला. पण माताजींची परवानगी आवश्यक होती म्हणून ते माताजींना भेटले. अमेरिकेचा विचार सांगितला. तेव्हा त्यांनी स्वामींना सुरी आणायला सांगितली. स्वामींनी सुरी आणली, माताजींना दिली. त्यांनी ती पात्याकडून धरताच विवेकानंद हळहळले. नंतर मूठ हातात दिली. त्यावर माताजी हसल्या. विवेकानंदांच्या भावव्याकुळ स्वभाव पाहिला. त्यांच्या हळव्या संवेदनशील स्वभावाचे कौतुक केले. नंतर तू या स्वभावाने जग जिंकशील असा आशीर्वाद दिला आणि स्वामींना अमेरिकेसाठी परवानगी दिली. 11 सप्टेंबर 1893 प्रसंग आहे. विवेकानंद शिकागोला गेले. तेथे जागतिक सर्वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. तेव्हा भाषणात ते म्हणाले, अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, या शब्दांनी सर्व भारावून गेले. विवेकानंदांनी जगभर प्रवास केला, ठिकठिकाणी भाषणे दिली. लोक स्वामींच्या भाषणांनी आकर्षित झाले. त्यांच्या विचारांनी लोकांच्या मनात स्वामींविषयी नितांत आदर वाढला. त्यांनी धर्मप्रचारात खूप परिश्रम घेतले, त्यामुळे ते आजारी पडले. त्यावेळी त्यांचे वय 40 वर्ष होते. 4 जुलै 1902 साली स्वामी विवेकानंदांनी समाधी घेतली आणि अखेर एक तेजस्वी तारा निखळला. स्वाध्याय. प्रश्न पहिला. एक